आम्ही सगळ्यांनी काँग्रेस पक्ष हा फार जवळून पाहिलेला आहे. मी स्वतः अनेक वेळा आणि याही वेळेस काँग्रेस पक्षाबरोबरच लढले. त्यांच्या आशीर्वादाने, प्रेमाने, मतानेही मी निवडून आलेले आहे. आणि आम्ही सगळ्यांनी म्हणजे दादा असेल, आदरणीय पवार साहेब तर काँग्रेसमध्येच अनेक वर्ष राहिलेले, दादा असेल, आम्ही सगळेच आम्ही काँग्रेस विचाराच्या तालमीतच लहानाचे मोठे झालेलो आहोत. आणि एवढंच नाही, पण ह्या देशावर जेव्हा इंग्रज राज्य करत होते, ह्याच काँग्रेस पक्षाने आज जो मोकळा श्वास आपण सगळे घेतोय, हा मोकळा श्वास, हे स्वातंत्र्य, हे काँग्रेस पक्षाची देण आहे, हे कोणीच नाकारू शकत. त्यामुळे काँग्रेस पक्षाचं योगदान हे फार मोठं राहिलेलं आहे. ह्या देशाचे प्रधानमंत्रीपासून सरपंचापर्यंत, मग महिला आरक्षण असेल, अनेक देशांनी केलेली युद्ध असतील, मनमोहन सिंग साहेब किंवा नरसिम्हा राव साहेब यांनी केलेली मोठी इकॉनॉमिक पॉलिसी चेंजेस असतील, किंवा जेव्हा चले जाओ हा नारा ब्रिटिशांना गेला तर ह्याच काँग्रेस पक्षाने केला. त्यामुळे काँग्रेस पक्षाचं योगदान हे नाकारून चालणार नाही. आणि कुठलाही पक्ष छोटा मोठा एका सशक्त लोकशाहीमध्ये असतोच, पण ह्याच बरोबर ही लोकशाहीमध्ये बोलण्याचा अधिकार हा सगळ्यांना आहे. त्याच्यामुळे लोक त्यांची मतं मांडत असतात.